आजच्या काळात महिला फक्त घरापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीये, तर त्या मोठमोठ्या उद्योजिका झालेल्या आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते स्वतःचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच महिलांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ देण्यासाठी आपण बघत असाल तर व्ही आर नारी शक्ती जे आहे ते इस्टॅब्लिश झालेलं आहे. आणि आपण असं म्हणू शकतो की हे जे फाउंडेशन आहे ते महिलांना स्वतःच्या पायावर उभं करत आहे. आणि त्याच्याच सर्वे सर्वा वनिता राजेश सलिहार आज आपल्या सोबत आहेत आणि आपल्या न्यूजटेक मराठीच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. खरं तर बरेच एक्झिबिशन त्यांच्या माध्यमातून संपूर्ण वर्षभर आपल्याला पाहायला मिळतात. मग कोणताही सणसुद असो, आपण आवर्जून या एक्झिबिशनला भेट देतो. यापूर्वी सुद्धा जान्हवी लॉन्स असू द्यात किंवा इतर मोठमोठे हॉल आहेत बदलापुरात, त्या ठिकाणी वेगवेगळे इव्हेंट जे आहेत, एक्झिबिशन जे आहेत ते पार पडले होते. अनेक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून नेहमी होत असतो. अनेक महिला, खरं तर फक्त महिला नाही तर इतरही उद्योजक आहेत ते सुद्धा त्यामध्ये घडत असतात. आपण अधिक माहिती घेणार आहोत. आज आपल्यासोबत वनिताजी असते. आपण त्यांच्याशी चर्चेला सुरुवात करणार आहोत की नेमकी व्ही आर नारी शक्ती आहे काय. जर कुणाला कनेक्ट व्हायचं असेल व्ही आर नारी शक्ती सोबत, तर ते कशा पद्धतीने कनेक्ट होऊ शकतात, त्यांचा नेमका काय फायदा होऊ शकतो व्यवसायामध्ये, या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. वनिताजी आपल्या सोबत असतील. स्वागत आहे न्यूज टेक मराठीमध्ये तुमचं. नमस्कार. मला सांगा कशा आहेत सर्वात पहिले, आणि काय म्हणजे व्ही आर नारी शक्ती काय आहे. कारण की आम्ही बऱ्याचदा सोशल मीडियावर पाहिलंय की बरेच कलाकार तुमच्यासोबत, नामांकित कलाकार जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्या सुद्धा इन्स्टावरती रील्स आणि व्हिडिओज आम्ही पाहत असतो. काय आहे व्ही आर नारी शक्ती? नमस्कार. वी आर नारी शक्ती फाउंडेशन हे महिला उद्योजकांसाठी आणि सगळ्याच उद्योजकांसाठी आपण केलेलं आहे तयार. या प्लॅटफॉर्मवर जे उद्योजक आहेत ते आम्हाला जॉईन करू शकतात आणि याच मार्फत थोडीशी समाजसेवा पण आपण ह्या माध्यमातून करत असतो. ज्या महिला उद्योजका आहेत ज्यांना घरातून त्या काही उद्योग करतायत, तर त्यांना एक व्यासपीठ हवं असतं आणि ते प्लॅटफॉर्म व्यासपीठ आपण तयार केलेलं आहे. ज्या महिला इच्छुक आहेत त्यांनी आपल्याला नक्की जॉईन करायला पाहिजे. महत्वाचं म्हणजे आता लवकरच एक आणखी एक्झिबिशन पार पडणार आहे आणि ही बदलापुरातलं त्यांचं 11वं एक्झिबिशन असणार आहे. वनिताजी अगोदर एका खाजगी नामांकित मोठ्या कंपनीमध्ये नोकरी करत होत्या. परंतु म्हणतात ना की स्वप्न काहीशी वेगळी असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठेतरी वेगळा रस्ता कधीतरी पकडावा लागतो आणि तो रस्ता त्यांनी पकडला म्हणजे व्यवसाय. व्यवसाय असू द्यात किंवा त्यांचं पॅशन आपण म्हणू शकतो. आणि तेच कन्वर्ट त्यांनी त्यांच्या एकंदरीत आपण म्हणू शकतो की व्यवसायामध्ये सुद्धा केलेलं आहे. समाजसेवा सुरूच आहे, परंतु त्यासोबतच महिला आणि इतरही उद्योजक घडावेत यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. हजारो रुपयांची नोकरी सोडणं आणि अचानक तिथून एक्झिट घेऊन काहीतरी वेगळं सुरू करणं. लोक आपल्यावर विश्वास ठेवतील की नाही असा प्रश्न आपल्या मनात असेलच. कशी ही सगळी सुरुवात होती तुमची? तर ही सुरुवात अशी आहे की मी 2004 पासून ते 2024 पर्यंत चांगल्या नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पोस्टला काम केलेलं आहे. आणि असं झालं की 2024 मध्ये मी जॉब करता करता माझा साईड बिझनेस तर पहिल्यापासूनच होते. मला काहीतरी करायची खूप इच्छा होती आणि मी जशी धडपड करतेय, मी जसं पुढे जायचा प्रयत्न करते, अशा हजारो महिला आहेत ज्यांना काहीतरी स्वतःचं पॅशन, स्वतःचं वर्चस्व निर्माण करायचं आहे. तर अशा महिलांसाठी मी विचार केला की मी करते तर त्यांनाही आपल्यासोबत घेऊन चालावं. तर 2004 पासून ते 2024 माझा हा प्रवास एका चांगल्या नामांकित कंपन्यांमध्ये झालाच. पण मी म्हणूनच हे बिझनेस जे स्टार्ट केलेलं आहे, वी आर नारी शक्ती फाउंडेशन. तर याचं एकच विजन आणि टार्गेट मिशन असणार आहे की सर्व उद्योजकांना मी ज्या पद्धतीने धडपड केलेली आहे तर तशी धडपड त्यांना जास्त करावी नाही लागणार, यासाठी आम्ही हे व्यासपीठ तयार केलं. आणि बरेच उद्योजक माझ्याबरोबर, महिला आणि फक्त महिलाच नाही तर सगळ्याच उद्योजक माझ्याबरोबर जोडले गेले आणि मलाही खूप चांगल्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या आणि बरेच खडतर प्रवासही याच्यात माझ्याबरोबर सुरुवात झालेली आहे. तर अशा या पद्धतीने मी व्यवसायामध्ये उतरले आणि माझा प्रवास मी चालू केला माझ्यासारख्या चांगल्या महिलांना घेऊन. अर्थात मला सांगा, आज माझ्या मते आपल्या एक्झिबिशन मध्ये आम्ही नेहमी पाहतो की अनेक स्टॉल्स लागलेले असतात, वेगवेगळे स्टॉल्स. आपल्या फाउंडेशनचं नावच आहे व्ही आर नारी शक्ती, जे रजिस्टर आहे. एकंदरीत नारी या शब्दामध्ये माझ्या मते सगळं काय आहे आणि आपण काय म्हणजे नेमकं काय करतो महिलांसाठी. नारी शक्ती, व्ही आर नारी शक्ती काय?
महिलांसाठी व्ही आर नारी शक्तीचं खूप चांगले सर्व्हिसेस आहेत की तुम्ही आमच्याकडे जेव्हा स्टॉल बुकिंग करत असता तर त्याच्यावर तुम्हाला एकदम रिझनेबल रेटमध्ये त्यांना ते स्टॉल्स बुकिंग मिळतं आणि चांगल्या ठिकाणी त्यांना ते स्टॉल्स आम्ही अवेलेबल करून देत असतो. याच व्यतिरिक्त वर्षभराची जर त्यांनी माझ्याकडे 1,000 रुपयाची मेंबरशिप घेतली तर त्यांना अजून सवलत त्या बुकिंग अमाऊंटवर मिळते. याच व्यतिरिक्त त्यांना सोशल मीडिया ॲडव्हर्टायझिंग नाही तर डिजिटल मार्केटिंगचंही ट्रेनिंग, सेल्स ट्रेनिंग आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. म्हणजे फक्त तुम्ही माझ्याकडे स्टॉल बुक करा आणि स्टॉल बुक झाल्यावर काहीच त्यांना मिळणार नाही असं नाहीये. तर ट्रेनिंग्सही सेल्स कसा वाढवायचा आहे, याच व्यतिरिक्त सोशल मीडिया ॲडव्हर्टायझिंग त्यांना कशी करायची आहे, याच व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी त्यांना आम्ही ट्रेनिंगद्वारे आमच्याकडे दिल्या जातात. तर हा प्रवास फक्त त्यांना एक स्टॉल बुकिंग करून थांबायचं आहे असं नाहीये. तर त्यांना भरपूर इथे सर्व्हिसेस मिळत आहेत. आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की आम्हाला फक्त एक स्टॉल बुक केला आणि विषय संपला. या तुमचा स्टॉल लावा, झालं. असं नाहीये. तर त्या महिलांना गाईडलाईन पण आमच्याकडे मिळते, की कसं आपल्याला करायचं आहे. बरोबर. म्हणजे ओव्हरऑल सगळं नॉलेज तुमच्या माध्यमातून. अर्थात एंटरटेनमेंट पण आहे. त्यांच्यासाठी एंटरटेनमेंट पण आहे. बऱ्याच वेळेला मी त्याच्यावरती येणारच आहे. परंतु मला सांगा, आपल्याकडे बघा फक्त महिला नाहीयेत. मगासपासून आपण महिलांवर बोलतोय, पण इतरही उद्योजक आहेत ऍक्च्युली, ज्यांना स्वतःचा व्यवसाय मोठा करायचा आहे. सो त्यांच्यासाठी आपण काय करता आणि त्यांना कसा फायदा होऊ शकतो, म्हणजे असं काही आहे का एखादी? बऱ्याच ठिकाणी असं असतं, आता वर्षातला तुमचे बरेच एक्झिबिशन पार पडतात, मेंबरशिप वगैरे असं काही आपल्याकडे आहे का? हो, आपली जी मेंबरशिप आहे ती तुम्हाला एक फॉर्म भरून घ्यावी लागते. अमाऊंट त्याची 1,000 रुपये असते वर्षभराची मेंबरशिपचे. आणि त्याचे मी बेनिफिटही सांगितले की तुम्हाला जी आम्ही रिझनेबल प्राइस देत असतो स्टॉल्सची, आणि याच व्यतिरिक्त त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच सर्व्हिस देतो की सोशल मीडिया ॲडव्हर्टायझिंग देत असतो. याच व्यतिरिक्त जेवढी ॲडव्हर्टायझिंग आम्ही करतो तेवढी समोरच्यालाही ॲडव्हर्टायझिंग करावी लागते. त्यांना बेनिफिट असतो की अजून 10% सूटही त्यांना स्टॉल बुकिंगवर मिळते. त्यांचा व्यवसाय बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचतो, नवीन ओळखी होतात, नेटवर्किंग वाढते त्यांची. तर हे सगळे बेनिफिट होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप कमी अमाऊंटमध्ये होते. बघा, ज्यांना म्हणजे मोठे मोठे शॉप्स घेऊन त्यांचा व्यवसाय करणं शक्य होत नाही, माझ्या मते त्यांच्यासाठी हे असे एक्झिबिशन खूप मोठे असतात आणि त्यांचा व्यवसाय पुढे घेऊन जाण्यासाठी खूप महत्वाचे असतात. आणि व्ही आर नारी शक्तीचे एक्झिबिशन लाईन अप करत असते नेहमी. ते फक्त एक्झिबिशन नसतात बरं का, तर त्याच्यामध्ये आपण बघायला गेलो तर फन असतं, गेम्स असतात, आणि आता एंट्री होणार आहे ती एंटरटेनमेंटची. सो आपण त्याच्यावर थोडंसं बोलणार आहोत, कारण की अपकमिंग एक इव्हेंट आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी एंटरटेनमेंट आहेच. सो आपण त्याच्यावरती सुद्धा चर्चा करूयात. काय सांगा, हे सगळं कसं? कारण की फक्त येऊन शॉपिंग करणं नाही, कारण की तुम्ही जेव्हा आहे ना त्यावेळी तुमच्यासोबत तुमची लहान मुलं असतात, त्यांच्यासाठी गेम्स सुद्धा ठेवते नारी शक्ती. सो हे सगळं कसं? तर हे सगळं असं आहे की आम्ही आता 1.5 वर्ष झालं एक्झिबिशन्स भरवतोय. तर बऱ्याचदा असं होतं ना की पालक येत आहेत, कस्टमर्स येत आहेत, त्यांच्याबरोबर लहान मुलं असतात. मग असं होतं की लहान मुलं शॉपिंग करू देत नाहीयेत. तर त्यांना असं वाटतं की यार मला तर घ्यायचंय सगळं काही, पण आता शॉपिंग करायला वेळ मिळत नाहीये. मग मॅम नंतर येतोय आम्ही. तर त्यामुळे मग मी असा विचार केला की लहान मुलं जसं फक्त कस्टमर्सचेच नाही बरं, बरेच वेंडर्स पण आहेत ज्यांची लहान मुलं ते घरी सोडून येत असतात. तर त्यांच्यासाठी सुद्धा हे गेम्स, त्यांच्यासाठी ड्रॉइंग कॉम्पिटिशन म्हणा किंवा पूर्ण दिवस त्यांच्या मुलांना आम्ही इथे एंगेज करून ठेवत असतो. तर ही अशी सुरुवात झाली. मग बऱ्याचदा असं झालं की एक दुपारचा वेळ असतो. आता दुपारचा वेळ म्हटल्यावर सगळ्यांचा थोडा आराम करायचा वेळ असतो. मग त्या वेळेमध्ये काहीतरी त्यांना हवं असतं. म्हणून मग आम्ही असं केलं की महिलांसाठी काहीतरी वर्कशॉप ठेवलेत. मेकअप वर्कशॉप असेल, मेहंदी वर्कशॉप असेल, काहीही एक चांगल्या त्याच ठिकाणी आम्ही ठेवलं जातो. आणि एंटरटेन म्हटलं तर येणाऱ्या ग्राहकांसाठी आणि सगळ्यांसाठी आपण एंटरटेनमेंटमध्ये ठेवायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यात काहीही असू शकतं, लाईव्ह सिंगिंग असू शकते, कोणाला डान्स कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचंय, सिंगिंगमध्ये पार्टिसिपेट करायचंय, तर असं कॉम्पिटिशन सुद्धा आपण आता आपल्या ह्या एक्झिबिशनमध्ये ठेवत आहोत आणि अगदी फ्री ऑफ कॉस्ट. अच्छा, म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला चार्जेस द्यायचे नाहीयेत. आपण जे लहान मुलांसाठी गेम्स आपण ठेवतो ते थोडेसे चार्जेस असतात त्याचे, की लहान मुलं येत आहेत तर बाहेर ते प्रायव्हेट गेम्स आम्ही अवेलेबल करून देत असतो. तर ते त्यांना पेड करावे लागतात. हा, पण काही वर्कशॉप आहेत ते वर्कशॉप आपण फ्रीमध्ये ठेवतो. पण त्याच्यासाठी लागणारी सामग्री जी असते
ती त्यांना फक्त परचेस करावी लागते आणि ती कमी प्राईजमध्ये असते. असं नाही की एकदम आवाढव्य पैसे द्यायचे आहेत त्यांना. अगदी कोणाला अगदी ज्वेलरीचं वर्कशॉप ठेवायचं असेल तर ₹100 ₹200 चार्ज तर त्यांना ॲटलीस्ट सामानाचं तर द्यावे लागतात. बाकी त्यांना फ्री ऑफ कॉस्ट एंट्री आहेच आपल्याकडे. बट काही वस्तू लागतात त्याचे फक्त तुम्हाला चार्जेस द्यायचे. अर्थात आता लवकरच व्ही आर नारी शक्तीचा आणखी एक एक्झिबिशन येणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फन गेम्स आणि एंटरटेनमेंट पाहायला मिळणार आहे. ते कधी आहे त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. त्या संदर्भात काय सांगाल? आणि महत्वाचं म्हणजे वेगवेगळे स्टॉल्स काय असणार आहेत आणि आपल्याकडे नेहमी काय असतं? आपल्याकडे नेहमीच मी बदलापूरमध्ये आता माझं हे 11वं एक्झिबिशन आहे व्ही आर नारी शक्तीचं आणि बदलापूरकरांनी खूप भरभरून छान प्रतिसाद दिलेला आहे. आणि बरेच कमेंट मेसेजेस बरेच फीडबॅक मिळत असतात की मॅम आपल्या ह्या एक्झिबिशनमध्ये आम्हाला नेहमी काहीतरी नवीन प्रोडक्ट्स आणि नवीन क्वालिटी चांगले क्वालिटी प्रोडक्ट्स पाहायला मिळालेले आहेत. तर ह्या वेळेस सुद्धा तुम्हाला असेच छान होम डेकॉर्सचे म्हणा शॉपिंग करायला प्रोडक्ट्स पाहायला मिळणार आहेत. फक्त स्टॉल्स हे आपले प्रोडक्ट्सचेच नाही तर तुम्हाला इथे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लाईव्ह फूड स्टॉल्स सुद्धा पाहायला मिळणार आहेत. पॅक्ड फूड असणार आहेत. ज्वेलरी साड्या लहान मुलांचे कपडे दागिने पासून तर सगळे असतातच प्रोडक्ट. पण आपल्याकडे ह्या वेळेला फक्त साथ दिलेली आहे बदलापूरच्या खूप चांगल्या व्यावसायिकांनी. ते नेहमी आपल्याकडे स्टॉल्स घेत असतात आणि ह्या वेळेला आपल्याकडे बाहेरचे सुद्धा स्टॉल्स आलेले आहेत. हा कारण आपलं जे वी आर नारी शक्ती आहे ते पूर्ण महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्र ठाणे सगळीकडेच आपण एक्झिबिशन्स भरवतो. तर ह्या वेळेला बाहेरचे सुद्धा स्टॉल जोडले गेलेले आहेत आपल्यासोबत. तर नक्कीच बदलापूरकरांनी खूप असं येऊन इथे शॉपिंग करायची आहे आणि आमच्याकडे एक खासियत आहे की आपण लकी ड्रॉ नाही चालवत किंवा फक्त लिमिटेड गिफ्ट्स नाही देत तर येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला खरेदीवर आपण गिफ्ट्स देत असतो. आणि आम्हाला नेहमीच फीडबॅक मिळालेला आहे की मॅम तुम्ही खूप चांगलं करता आणि लहान मुलांना सुद्धा इथे आपल्याकडे गिफ्ट्स मिळत असतात. तर खूप प्रेम दिलेलं आहे बदलापूरकरांनी. तर माझं हे अपकमिंग एक्झिबिशन येणार आहे आपल्या बदलापूरमध्ये मे एंडिंगला 29 30 31 मे. तर 11 ते 9 वाजेपर्यंतचा ह्याचा वेळ असणार आहे. तर सगळ्या बदलापूरकरांनी येऊन आपल्या ह्या एक्झिबिशन्सला खूप छान प्रतिसाद द्यायचा आहे. अर्थात एक शेवटचा प्रश्न आहे माझा तुम्हाला की व्ही आर नारी शक्ती म्हणजे आता बऱ्यापैकी तुमची माहिती तुम्ही दिली आहे पण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले काही पेज वगैरे काही आहे का? आणि महत्वाचं म्हणजे हाच सोशल मीडिया इतरांचा स्ट्रॉंग व्हावा, इतर आपल्याकडे येणारे व्यावसायिक आहेत त्यांचा स्ट्रॉंग व्हावा त्यासाठी आपण कसं बघता? तर आमचं हे सोशल मीडियावर फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब व्ही आर नारी शक्तीच्या नावाने पेज आहे. आणि याचा बेनिफिट फक्त आम्हीच नाही घेत तर आम्ही प्रत्येक उद्योजकाला त्याचा बेनिफिट देतो की तुम्ही सोशल मीडिया ऍड तुमच्या पेजवर करा. तुम्ही सुद्धा जर सोशल मीडियावर नसाल तर प्लीज सोशल मीडियाचे पेजेस स्टार्ट करा आणि आपल्या पेज बरोबर कोलॅबरेशन करा. याच्याने तुमचेही व्यवसाय तुमचेही ग्राहक वाढणार आहेत. तुमचाही व्यवसाय वाढणार आहेत. आमचं नाव आहे व्ही आर नारी शक्ती एंटरप्रिनर म्हणून नाव आहे आपलं. इंस्टाग्रामला आहे फेसबुकला आहे आणि सेम तुम्हाला युट्यूब चॅनलला पण मिळणार आहे. तर नक्कीच युट्यूबवर आम्हाला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम फेसबुकवर फॉलोही करा. अर्थात वनिताजी धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. तर मेच्या एंडिंगला माझ्या मते शाळा सुरू होण्यापूर्वी 15 दिवसांपूर्वीच हे एक्झिबिशन आहे. सो शालेय उपयोगी वस्तू सुद्धा तुम्हाला त्या एक्झिबिशन मध्ये मिळणार आहेत. सो एक चांगली संधी आहे तुम्हा सगळ्यांसाठी. वनिताजी आपल्यासोबत होता त्यांनी त्यांच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंतचा प्रवास आपल्याला सांगितलेला आहे आणि व्ही आर नारी शक्ती हे जे फाउंडेशन आहे ते कशा पद्धतीने काम करत आहे, तुमचा व्यवसायाची उन्नती व्हावी यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करते, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्यवसाय तुमचा पोहोचावा त्यासाठी सुद्धा तुमचे प्लॅन्स कसे असावेत हे तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केले जाणार आहे. फक्त हा प्रवास एका स्टॉल पुरता नसतो, हे फक्त 3 दिवसांपर्यंतचा किंवा 2 दिवसांपर्यंतचा हा प्रवास नसतो. तर तुम्ही पूर्ण वर्षभर त्यांच्याशी संपर्कात राहू शकता आणि यासाठी तुम्ही कंटिन्यू त्यांच्यासोबत एक्झिबिशन मध्ये, कारण की फक्त बदलापूर नाही तर इतरही संपूर्ण ठाणे जिल्हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी दादर असू तर विविध ठिकाणी त्यांचे एक्झिबिशन्स लागतात. सो तो एक फायदा तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे चांगली संधी आहे, तुम्ही सुद्धा नक्की जॉईन करा. धन्यवाद.